आज सह्याद्री युथ फाउंडेशन तर्फे पुणे शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त स्थापन समारंभ आणि शिवचरित्र व्याख्यानाचे भव्य आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाला विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर नेते, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते। स्थापना समारंभाच्या निमित्ताने सह्याद्री युथ फाउंडेशनच्या भावी उपक्रमाची रूपरेषाही जाहीर करण्यात आली। सामाजिक, शैक्षणिक आणि युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कार्य करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। कार्यक्रमाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात आणि राष्ट्रगीताने करण्यात आला। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्त दादाश्री कामठे यांनी युथ फाउंडेशनची स्थापना केली आहे। तर या पावन दिवशी त्यांनी ही स्थापना केली आहे। तर तुम्हाला तरुणांना काय संदेश द्याल सर? आज या महाराष्ट्राची अस्मिता, या देशातलं एक मोठं रत्न, महारत्न, या देशाचे, या विश्वाचे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती। मी महाराजांना विनम्र अभिवादन करतो, त्यांना मानाचा वंदन करतो। त्याबरोबर आपल्या सहित सर्वांना, आपल्या दर्शकांना, सर्व शिवप्रेमींना शिवजयंती आज महाराजांची 396वी जयंती। तब्बल 4 शतक महाराजांचं नाव या शहरात, या राज्यात, या देशात आणि विश्वातल्या या महाराजांचा आदर्श जितका घ्यावा तितका कमी। त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव जरी उच्चारलं तरी मनात रोमात या ठिकाणी स्फुरण चढतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसारखा मोठा सण असूच शकत नाही। आणि या दिवसाचं औचित्य साधून माझे संघटनेचे सहकारी दादाश्री कामठे यांनी आज सह्याद्री युथ फाउंडेशनची स्थापना केली। त्याचं उद्घाटन नुकतंच 10 मिनिटापूर्वी झालं। या माध्यमातून सगळ्या युथला, म्हणजे युवती असतील, युवक असतील, यांना एकत्रित करण्याचं, त्यांना संघटित कामकाज होईल, त्यांना हाताला रोजगार देण्याचं काम होईल। शेवटी छत्रपती शिवाजी महाराज तोच तर नका या ठिकाणी मूलमंत्र होता, तसाच तो कानमंत्र होता। या ठिकाणी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन लोकांना एकत्रित आणा, त्यांना मोठं करा, त्यांना उभं करा। त्याच्यामुळे तेच काम दादाश्री कामठे सह्याद्री युथ फाउंडेशनच्या वतीने करतात। त्याचा मला नितांत आदर आहे आणि मला खात्री येणाऱ्या काळामध्ये सह्याद्री युथ फाउंडेशन खूप चांगल्या प्रश्न। आज इथे सर्वपक्षीय नेते आहेत उपस्थित, तर कुठेतरी शिवाजी महाराजांचा विचारांचा विजय होताना दिसतोय, याबद्दल काय? निश्चित नाही, या ठिकाणी आपण पाहतो की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मंदिरं बांधली जात होती, मंदिरं जुनी मंदिरं, मशिदी बांधल्या जात होत्या, किंवा दर्ग्यांना सुद्धा संरक्षण दिलं जात होतं। अगदी इंग्रज नाही का देशाच्या सीमेच्या पलीकडून आल्यानंतर सुद्धा त्यांनी उभारलेल्या चर्चला सुद्धा कधी हात लावला गेला नाही। त्याच्यामुळं महाराजांनी दिलेला तोच वैचारिक वारसा हा पुढे नेण्याचं काम हे आम्ही सगळी मंडळी करतो। खात्री की येणाऱ्या काळामध्ये महाराजांना अपेक्षित असणारं स्वराज्य, सुराज्य निर्माण करण्याचा आमचा नक्की प्रयत्न राहील। पारस मोथा यांचा रिपोर्ट।